नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. तर काही दिवसापासून आपले व्हिडिओज येत नव्हते, त्याबद्दल खूप क्षमा. आता इथून पुढं आपली हास्याची मैफिल अशीच कायमस्वरूपी चालू राहील. तुझ्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केली, तो म्हणाला. पण मी काही तुमच्या पाठीमागे लागले नव्हते, ती ठसक्यात म्हणाली. तो, बरोबर आहे. सापळा कधी उंदराच्या मागे लागतो का? मुलगा, तुझा इतिहासचा पेपर कसा गेला? मुलगी, खूप वाईट होता. पेपर मला काहीच आलं नाही. मुलगा, का? मुलगी, माझा जन्म व्हायच्या अगोदरचेच सगळे प्रश्न विचारले होते. बायको, मी मागील 3 वर्षापासून वटपौर्णिमा पाळत नाहीये, तरी देखील तुमची प्रकृती अगदी उत्तम आहे. हे कसे? नवरा, अगं मी नियमित व्यायाम करतो, स्वतःची नीट काळजी घेतो. बायको, ते काही नाही. तुमच्यासाठी कोण उपवास ठेवते ते खरं खरं सांगा. मंडळी, तुम्हाला जर जोक्स आवडत असतील आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना हसण्याचा आनंद मिळेल. आणि सबस्क्राइब करायला तर विसरायचंच नाही. बस में वार्निंग लिखी थी, बिना टिकट सफ़र करने वाली यात्री होशियार. पप्पू, वाह, तो जिसने टिकट ली है वो बेवकूफ़. महिला, भैया एयरपोर्ट जाने का कितना किराया होगा? ऑटो वाला, 500 रुपया होगा मैडम. महिला, अगर मेरे पति भी साथ आए तो कितना किराया लगेगा? ऑटो वाला, तब भी 500 रुपया होगा मैडम. महिला, देखा, मैंने बोला था ना कि तुम्हारी कोई वैल्यू नहीं है. दरारा कसा पाहिजे? सुतळी बॉम्ब सारखा. वाजला तर ठीक, नाहीतर पेटला की नाही हे जवळ जाऊन बघायला पण जाम फाटते. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांग. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. आपली ही हास्याची मैफिल अशीच कायम चालू राहील. तर भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.